आज आपण 2 साहित्य वापरून खुसखुशीत अशी तिळाची वडी बनवूया. संक्रांत आली ना आता. हे बघा ही मस्तपैकी खुसखुशीत वडी झालेली आहे. आता काय करायचं, पाटाला प्रथम आपण तूप लावून घ्यायचं. आता अर्धी वाटी तीळ घ्यायचे आणि खरपूस भाजून घ्यायचे. हे बघा तीळ तळतळायला लागलेत. आता तीळ आपले भाजून झालेले आहेत. आता हे काढून घेऊया एका भांड्यात. आणि ह्याच पॅनमध्ये आपण आता अर्धी वाटी साखर घ्यायची. बघा ही पसरून घ्यायची सारखी साखर. आणि अजिबात हलवायचे नाही, आता खडे होतील मध्ये चालवलं तर. आता साखर अर्धवट विरघळली आहे. आता हे बघा ही सगळी पूर्ण मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं आपण पुन्हा थांबूया विरघळेपर्यंत. आता ही साखर विरघळलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि हे आपण तीळ ठेवलेत ना भाजलेले, हे सगळे याच्यात मिक्स करून घेऊया. आता पटापट मिक्स करायचं आहे आणि तूप लावलेल्या पाटावर आपण पझट ओतून घ्यायचं. ही प्रोसेस आपण लगेच करायची, थांबायचं नाही. आता बघा हे असं तुम्हाला वाटेल पातळ झालं तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तूप लावलेल्या लाटण्याने सारखी आपली तिळाची ही वडी लाटून घ्यायची. सारखी जेवढी पातळ होईल तेवढी छान खायला पण खुसखुशीत लागते. हे बघा अशी छानपैकी लाटून घ्यायची आणि गरम असतानाच या वड्या पाडून घ्यायच्या. थंड झाल्यावर वड्या पडणार नाही. पाहिजे तशा तुमच्या पद्धतीने हवे तशा पाडायच्या. आहे बघा किती छान वड्या पडतात ना. वड्या पाडून झाल्या ना की अगदी 5च मिनटात त्या पाटापासून वेगळ्या होतात. बघू शकता मस्तपैकी आपल्या तिळाच्या खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण करून बघा. माझ्याकडनं तुम्हाला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.